नमस्कार, मी सीमा. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकल ते ग्लोबल बातम्यांचा आढावा घ्यायचे. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट दिलंय. उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असेल. यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होईल. देशवासियांना पंतप्रधान मोदींचं नवरात्रीचं गिफ्ट. आता फक्त 5 आणि 18% जीएसटी. घर, टीवी, फ्रिज, कार, दुचाकी स्वस्त होणार. 22 सितंबर को नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे. नवरात्री सुरू होताच देशात आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरला नवे जीएसटी स्लॅब लागू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या जीएसटी सुधारणांना बचत उत्सव म्हणून संबोधलंय. जीएसटी मधल्या सुधारणांमुळे देशातील जनतेची 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी एमएसएमईच्या आत्मनिर्भर भारतातील योगदानावर जोर दिल्याचं सांगितलंय. नागरिक देवो भवः, नागरिक देवो भवः के जिस मंत्र के साथ आगे बढ़ रहे हैं, नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म में इसकी साफ झलक दिखाई देती है. अगर हम इनकम टैक्स में छूट और जीएसटी में छूट को जोड़ दें तो एक साल में जो निर्णय हुए हैं उससे देश के लोगों को 2.5 लाख करोड़ रुपए से ज्यादा की बचत होगी. और तभी तो मैं कह रहा हूं ये बचत उत्सव है. नवरात्रि के पहले दिन से देश आत्मनिर्भर भारत अभियान के लिए एक और महत्वपूर्ण और बड़ा कदम उठा रहा है. कल यानी नवरात्रि के प्रथम दिवस 22 सितंबर को सूर्योदय के साथ ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे. एक तरह से कल से देश में जीएसटी बचत उत्सव शुरू होने जा रहा है. या जीएसटी सुधारणांचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी, महिला, व्यापारी आणि उद्योजकांना होईल. मोदी सरकारने केलेल्या जीएसटी मधल्या सुधारणांमुळे भारताच्या विकास कथेला नवीन गती आणि व्यवसायांना बूस्टर डोस मिळणार आहे. वन नेशन वन टॅक्सचं स्वप्न जीएसटीमुळे साकार झाल्याचं बोललं जातंय. सर्व राज्यांना सोबत घेत स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा केल्याचं मोदींनी म्हटलंय. देशाची सध्याची गरज आणि भविष्याची गरज पाहता जीएसटीचे नवे रिफॉर्म लागू होत आहेत. आता फक्त 5% आणि 18% टॅक्स स्लॅब राहतील. अन्नधान्य, औषध, साबण, ब्रश, पेस्ट, आरोग्य आणि जीवन विमा अशा अनेक गोष्टी आणि सेवा करमुक्त होतील किंवा 5% कर द्यावा लागेल. मुख्य रूप से अब सिर्फ 5% और 18% के ही टैक्स स्लैब रहेंगे. इसका मतलब है रोजमर्रा के इस्तेमाल की ज्यादातर चीजें और सस्ती हो जाएगी. जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था उसमें से 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई है. घर बनाना, टीवी, फ्रिज खरीदने की बात हो, ये सब पर अब कम खर्च करना होगा. घूमना फिरना भी सस्ता हो जाएगा. ज्यादातर होटल्स के कमरों पर भी जीएसटी कम कर दिया गया है. देशाच्या स्वातंत्र्याला स्वदेशीच्या मंत्रानं ताकद मिळाली. त्याचप्रमाणे समृद्धी देखील स्वदेशीच्या मंत्रानं मिळेल.
असं म्हणत पंतप्रधान मोदींनी देशात तयार होणाऱ्या वस्तूच वापरण्याचं आवाहन केलंय. आज जाने अनजाने हमारी रोजमर्रा की जिंदगी में बहुत सी विदेशी चीजें जुड़ गई है, हमें पता तक नहीं है. हमारे जेब में कंघी विदेशी है कि देसी, हमें पता ही नहीं है. हमें इनसे भी मुक्ति पानी होगी. हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो. हमें हर घर को स्वदेशी का प्रतीक बनाना है. हर दुकान को स्वदेशी से सजाना है. गर्व से कहो ये स्वदेशी है. गर्व से कहो मैं स्वदेशी खरीदता हूं. मैं स्वदेशी सामान की बिक्री भी करता हूं. या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत. देशांतर्गत मागणी वाढणार आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तमाम भारतीयांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो. सरकारनं 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत भेट दिली. जीएसटीचे दर कमी झाल्यानं, नियम आणि प्रक्रिया सोपी झाल्यानं एमएसएमईला फायदा होणार आहे. त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढणार आहे. कर कमी द्यावा लागणार आहे, त्यामुळे त्यांचा फायदा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.